होतोय, जिथं रस्ते नाले उभ्या करण्याचं काम होतंय, ते होत असताना त्याला स्थगिती देण्याचं काय कारण आहे? फक्त भ्रष्टाचार करायचा, आमची खिशे भरायचे, टक्केवारी घ्यायची, अशा पद्धतीचं टक्केवारीचं काँग्रेसचं सत्ता या महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आता लातूर शहरामध्ये दूषित पाणी येतंय, पिवळं पाणी येतंय, 10 दिवस झाले पाणी पुरवठा सुद्धा बंद होता। आता ह्याची काळजी कोणाला आहे? ह्याच्यावरती एकदा तरी आमदारांनी वक्तव्य केलं का? दूषित पाणी आल्यानंतर, आपल्या लातूरकरांचं आरोग्य धोक्यात आल्यानंतर सुद्धा आमदारांनी ह्याच्यावर वक्तव्य केलं का? एखादी बैठक आमदार म्हणून महापालिकेमध्ये झाली का? आता आपल्या महापालिकेतले काँग्रेसचे सगळे लोक रस्त्यावरती फिरले, लातूरच्या ट्रॅफिकचं नियोजन करायचं म्हणून फिरले। काय झालं नियोजनाचं? आज तासनतास आपण एखाद्या चौकात थांबलो तर आमची ट्रॅफिक हलायला तिथं तयार नाही, आणि म्हणून फक्त स्टंटबाजी, शोबाजी करून रस्त्यावरती फिरून जर ट्रॅफिक जर आटोक्यात आली असती तर मला वाटतंय ह्यांची आवश्यकताच त्या ठिकाणी नसती, परंतु नुसती शोबाजी करायची, स्टंटबाजी करायची, आणि लातूरकरांच्या नळाला काय तर पिवळं पाणी, दूषित पाणी। म्हणजे आज आयुक्तांच्या असेल, इथं असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा असेल, किंवा इथं प्रत्येक काँग्रेसच्या नगरसेवकाच्या नळाला पिवळं पाणी येत जर असेल तर लातूरकरांचं काय खरं आहे? आज आपली लहान मुलं तिथं आजारी पडतायत, त्यांना तिथं दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतंय, याची जळ ह्यांना बसणार नाहीये। 500 रुपये जेव्हा तपासणी फीस आमचा सर्वसामान्य लातूरकर भरतोय, ह्यांना त्याचं घेणं देणं नाहीये। पाणी बंद आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आमचं पाणी आलं तर पिवळं पाणी आहे, आमची मुलं तिथं ऍडमिट करायला घेऊन गेल्यावर 500 रुपये द्यावे लागतात, याची झळ कोणाला बसते? सर्वसामान्य लोकांना बसते। यांना त्याचं काही घेणं देणं नाहीये, आणि म्हणून आज आम्ही इथं निवेदन देणार नाही, आम्ही अजिबात निवेदन देणार नाही। आमच्या प्रत्येक सन्मान्य नगरसेवकांनी अनेक निवेदनं इथं महापौरांना दिलेली आहेत, आयुक्तांना दिलेली आहेत, पण जैसे थे आज कामं चालू नाहीये, स्थगिती आहे। आज पिवळं पाणीच येतंय, आम्हाला 10 दिवस झालं पाणी येतंय तर तेही बंद आहे। आज सिटी बसची सेवा सुद्धा बंद आहे। इतका थोतांड कार्यक्रम काँग्रेस पक्षाने महापालिकेमध्ये आपल्याला दाखवला। काय भाषण केली हो? महापालिका महाराष्ट्रातली एकमेव अशी आहे जी महिलांना मोफत सिटी बस सेवा देते। खरी आहे काही गोष्ट? हे सगळं खोटं आहे। महापालिकेनं प्रत्येकाचं डिजिटल कार्ड तयार केलं आणि त्याच महिलांना सिटी बस सेवा आहे। सरसकट मोफत सिटी बस सेवा लातूरच्या महिलांना आहे का? अजिबात नाही। 10,000 कार्ड तयार केले, त्याच्यामध्ये फक्त 5,000 कार्ड महिलांना वाटप केले, आणि तेवढ्याच 5,000 महिलांना लातूर शहरामध्ये मोफत सिटी बस सेवा। सांगताना काय सांगतात? सांगतात की सगळ्या लातूरच्या महिलांना मोठी सिटी बस सेवा मोफत आहे।